तर अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत पहिल्यांदाच निवडणूक पार पडते। तब्बल 9 वर्षांनी निवडणूक होत असतानाही तालुक्यात दुःखाचं वातावरण आहे। अनेक पक्षांनी तर दादांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यासाठी निवडणुकीतून माघार घेतली। मात्र काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीत थेट लढत होण्याची दाट शक्यता आहे। 28 जानेवारीला अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर बारामतीतली ही पहिलीच निवडणूक आहे। एकतर ही निवडणूक 9 वर्षांनंतर होते आणि त्यातही अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक। थेट बारामतीत जाऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। अक्षय, अजित पवार यांच्या निधनानंतर अगदी काही दिवसातली ही निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये दुःखाचं सावट प्रकर्षाने जाणवत असेल। निश्चित अगदी बरोबर आहे। आपण जसं म्हणताय की बारामतीची निवडणूक दरवेळेला अजित पवार यांच्या नावानिशी आणि त्या फिरत असते। यंदा अजित पवारांच्या निधनानंतर ही निवडणूक होते। मी सध्या बारामतीमधल्या काटेवाडीतल्या प्राथमिक शाळेत आहे, ज्या ठिकाणी काही वेळातच सुनेत्रा पवार त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। यंदा आपण जर पाहिलं तर बारामतीसाठी 6 जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि 12 पंचायत समितीचे गण आहेत। त्यामुळे यंदाची निवडणूक आपण जरी पाहिली अजित पवारांच्या निधनानंतर तरी सगळी यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि आता त्यापूर्वी आपण जर बघितलं तर निवडणूक आयोगाकडून सगळी तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। सगळ्या मशीन ज्या आहेत त्या देखील चेक केल्या जात आहेत, स्लिप्स ज्या आहेत त्या देखील चेक केल्या जात आहेत। त्यांचे जे तांत्रिक गोष्टी आहेत त्याचा देखील त्याच्यावर एक शेवटचा हात जो आहे तो प्रशासनाकडून फिरवला जातोय। निवडणूक आयोग जो आहे तो देखील या संपूर्ण प्रशासनाकडून देखील तयारी जी आहे ती जय्यत ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। मार्किंग कंपार्टमेंट जे आहेत ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। स्लिप्स जे आहेत त्यासोबतच बोटाला जी शाई लागणार आहे त्यासाठी सगळे जे यंत्रणा आहे ती देखील सुसज्ज आहे। त्यामुळे यंदा अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीकर नक्की कोणाला मतदान करतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर ज्या बारामतीमध्ये आपण नेहमीच दरवर्षी मोठ्या मोठ्या रॅलीज आणि प्रचार सभा पाहिल्या, यंदा मात्र त्या झालेल्या नाहीत। त्यामुळे कुठेतरी बारामतीच्या निवडणुकीवर अजूनही दुःख जे आहे अजित पवारांच्या निधनानंतर ते पाहायला मिळते। ठीक, अक्षय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।